आघाडी एक मोठ्या सक्सेसकडे जाताना दिसते। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। या सगळ्या परफॉर्मन्स बद्दल संवाद साधण्यासाठी चव्हाण साहेब स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। आत्ताची ही आकडेवारी बघून आपली पहिली प्रतिक्रिया। नमस्कार। मला वाटतं मी बऱ्याच वेळेला आपल्या चॅनलशी बोललो होतो, इतर चॅनलशी बोललो होतो, तर त्यावेळेला आम्ही 30 ते 35 जागांचा महाविकास आघाडीला येतील असा अंदाज आम्ही व्यक्त केला होता। तो अंदाज खरा ठरताना दिसतोय। 32-33 जागापर्यंत ह्या महाविकास आघाडीच्या येतील असं वाटतंय। अर्थात जागा वाटपामध्ये थोडासा 1-2-3 जागांचा गोंधळ झाला नसता तर आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणखी 2-3 जागा वाढल्या असत्या। कदाचित एखादी जागा तिथं पराभव होताना दिसतोय तो झाला नसता। म्हणजे एकंदरीत या निवडणुकीमध्ये 2-3 मुद्दे मला सांगावेसे वाटतात। एकतर महाविकास आघाडीचे तिन्ही घटक खूप चांगल्या प्रकारे त्यांचं कोऑर्डिनेशन झालं, अगदी तळागाळात झालं, नेत्यांचे झालं। नेत्यांनी एकमेकाच्या मतदारसंघामध्ये मोठ्या सभा केल्या, रॅलीज केल्या आणि अगदी बूथ एजंटपर्यंत एखाद्या पक्षाचे एजंट जर कमी असतील किंवा एखाद्या ठिकाणी नसतील तर दुसऱ्या पक्षाने तिथं एजंट पुरवले। कुठल्या पक्षाचा उमेदवार हे पाहिलं नाही आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी एकजिन्सीपणानं लढली, त्याचा थोडासा फायदा होताना दिसतोय। त्याचबरोबर सर सॉरी मी तुम्हाला थोडं इंटरप्ट करतेय, पण सर सॉरी थोडं इंटरप्ट करते कारण इंडिया आघाडीबद्दलच एक अपडेट आहे। इंडिया आघाडीचे नेते दिल्लीमध्ये भेटणार आहेत आणि इतर पक्षाच्या सर्व पक्षांच्या नेत्यांना सुद्धा आमंत्रण दिलं गेलंय। एक बैठक होणार आहे आणि पुढची रणनीती ठरवली जाईल। सर याच मुद्द्यावरनं मला आपल्याला विचारायचं आहे की 2019 साली महाराष्ट्रात जो प्रयोग झाला त्याच प्रयोगाची बीज कुठेतरी इंडिया आघाडीच्या मनात रुळतायत का, काँग्रेसच्या मनात रुळतायत का? शरद पवारांनी नितीश कुमारांना सुद्धा फोन केलाय या सगळ्या आकडेवारीनंतर, निकालानंतर। पृथ्वीराज सर, असं आहे की शेवटी आपण निवडणुकीत जेव्हा आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये आपल्या पक्षाची धोरणं राबवायची असतील तर तुम्हाला सत्तेत यावं लागतं आणि त्या सत्तेत येण्याकरता काही समविचारी पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आपलं जर बहुमत झालं, आपल्याला जर पंतप्रधानपद मिळालं, आपलं मंत्रिमंडळ स्थापन करता आलं तर त्याचा प्रयत्न हा केला पाहिजे, केला जातो आणि तो प्रयत्न